नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज होती मला एका अॅनिव्हर्सरी केकची ऑर्डर, जो की हाफ केजी मध्ये होता आणि ज्याचा फ्लेवर होता बटरस्कॉच. तर चला मग या केकला सुरुवात. तर सर्वात आधी आपण इथे बघूया की केक कसा बेक करायचा. तर त्यासाठी गॅसवर मी एक पातेलं ठेवून घेतलं आहे आणि त्यात असं एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याला 5 ते 10 मिनिटं आपण प्रीहीट करायचं आहे. आणि इथे मी एका हाफ केजीच्या टीनला ऑइल ब्रशने ऑइल लावून घेत आहे. खाली बटर पेपर ठेवलेला आहे आणि नंतर आपण बघूया की आपल्याला प्रीमिक्स किती हवं आहे. तर आपल्याला हाफ केजी केकसाठी 160 ते 170 ग्रॅम प्रीमिक्स आपण घेऊ शकतो. तर इथे मी वजन करून दाखवते आणि कपाने जर मोजून घेतलं तर आपल्याला 1 कप प्रीमिक्स हवं आहे. तर आता आपण यात थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. पाणी हे आपल्याला प्रीमिक्सच्या कन्सिस्टन्सीनुसारच यूज करायचे आहे. आपल्याला प्रीमिक्स जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे, एकदम मीडियम आपल्याला ते ठेवायचं आहे. तर हे आपण असं थोडं थोडं पाणी ऍड करायचं त्यात. तर इथे आपण हे रेडीमेड प्रीमिक्स यूज केलेलं आहे. तर यात बाकी काही टाकण्याची गरज नसते, फक्त यात ऑइल टाकायचं असते. तर ऑइल आपल्याला ज्याला कुठलाही स्मेल नाही आहे असं ऑइल घ्यायचं आहे, जे आपण रेग्युलर यूज करतो ते. फॉर्च्यून वगैरे असं आपल्याला शेंगदाण्याचं किंवा सरसोचं वगैरे ऑइल घ्यायचं नाही आहे. तर आपल्याला ऑइल 1 टेबलस्पून इथे टाकून घ्यायचं आहे आणि 1 टेबलस्पून आपण ऑइल टाकून झालं की आपल्याला अजून एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर हे आपलं बॅटर एकदम तयार आहे. तर आपण आता याला आपल्या जो आपण टीन घेतलेला आहे हाफ केजीचा त्यात ओतून घेऊया. नंतर आपल्याला टीनला टॅप करून घ्यायचं, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. आणि जे आपण प्रीहीट करायला पातेलं ठेवलं होतं त्यात आपल्याला टीन ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्ध्या घंट्यासाठी बेक करायला ठेवायचा आहे केक. आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. आणि आता इथे अर्धा घंटा झालेला आहे आणि आता आपण बघूया की आपला केक झाला आहे का. तर केक आपला एकदम स्पॉन्जी छान झालेला आहे. आता आपण याला थंड करून घेऊया. तर आता आपण बघूया की आपल्याला हाफ केजी साठी किती ग्रॅम क्रीम हवं आहे. तर आपल्याला 200 ग्रॅम क्रीम हवं आहे आणि कपाने मोजून घेतलं तर 1 कप घ्यायचं आहे. आणि जर आपली डिझाईन थोडी जास्त असेल, की जसा की बेबी डॉल केक असेल वगैरे, तर त्याला थोडं क्रीम जास्त पण लागू शकते. आणि क्रीम हे आपल्याला एकदम चिल्ड हवं आहे आणि ते आपल्याला केक करण्याच्या 4-5 तास आधी फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते लिक्विड फॉर्ममध्ये येईल. आणि लिक्विड फॉर्ममधलं क्रीम जर आपण घेतलं तर ते एकदम स्टेबल राहत आणि मेल्ट होत नाही. क्रीम आपल्याला एकदम परफेक्टच करायचं आहे, कारण की क्रीम जर परफेक्ट असेल तर आपल्या केकला फिनिशिंग छान येईल. आपले फ्लॉवर्स वगैरे जे पण आपण डिझाईन केकवर करू ती पण एकदम परफेक्ट येईल. जर क्रीम मेल्ट होत असेल, म्हणजे ते व्यवस्थित बीट झालेलं नसेल, तर त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहणार नाही, ते केकला फिनिशिंग देणार नाही आणि आपली जी डिझाईन वगैरे आहे ती पण छान येणार नाही. तर हे बघा आपलं क्रीम इथे झालेलं आहे. तर आता आपण आपला केक करायला घेऊया. तर केक मी तुम्हाला आतापर्यंत जो स्पॉन्ज आहे तो सुरीने कट करून दाखवलेला आहे. तर आज आपण धाग्याने लेअर करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी एक इथे सुरी घेतलेली आहे आणि सुरीने आपल्याला जी लेअर आपण म्हणजे जिथून आपल्याला कट करायची आहे ते तिथे थोडा थोडा मार्क करायचा सर्व साईडने. बघा असा सुरीने आपल्याला सर्व साईडने मार्क करून घ्यायचा आहे. मार्क केल्याने काय होते की आपण जो धागा यूज करणार आहे तो धागा त्यात व्यवस्थित अडकतो आणि मग आपल्याला आपली लेअर व्यवस्थित कापल्या जाईल. तर हे बघा असा धागा घ्यायचा आहे, कोणता पण धागा घ्यायचा आहे आणि जिथे आपण मार्क केलेला आहे त्या मार्कमध्ये आपल्याला आपला धागा व्यवस्थित अडकवायचा आहे सर्व साईडने. आणि नंतर आपल्या हातांना असं क्रॉस करायचं आणि क्रॉस करत करत असं ओढत न्यायचं आहे. तर ही बघा आपली एक लेअर कट झालेली आहे. आता तशीच आपण दुसरी लेअर पण सुद्धा कट करूया. तर त्याला पण आपण मार्क करूया. असं बघा असं चाकूने आपल्याला थोडा थोडा मार्क म्हणजे थोडं थोडं कट करायचं आणि त्यात पण आपल्याला धागा आपला अडकून घ्यायचा आहे असा व्यवस्थित सर्व साईडने. आणि हाताला आपल्या क्रॉस करायचा आहे आणि नंतर ओढत न्यायचं आहे. बघा ही आपली दुसरी लेअर पण छान कट झालेली आहे. आपल्या 3 लेअर कट झालेल्या आहेत. आपण टर्न टेबलला थोडं क्रीम लावून घेऊया. आणि हा केक मी बटरस्कॉच फ्लेवरमध्ये केलेला होता, म्हणून मी थोडं पाण्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यात थोडं बटरस्कॉच टाकलेलं आहे. क्रश टाकलेलं होतं बटरस्कॉचचं आणि ते सिरप मी सर्व लावून घेतलेलं आहे. आणि मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि
आपली जी लेअर ठेवलेली आहे, मी इथे मधली लेअर ठेवलेली आहे सर्वात खाली, आणि पायपिंग बॅगच्या सहाय्यानेच मी आज क्रीम लावून घेतलेला, आणि स्पॅच्युलाने आपण त्याला पसरवून घेऊ. स्पॅच्युलाचा आपला हा समोरचा जो भाग आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे, आणि आपल्याला असंच स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व साईडने ते क्रीम पसरवून घ्यायचं, आणि त्यावर आपल्याला जे आपण बटरस्कॉचचा केक करणार आहे बटरस्कॉचचा क्रश टाकून घ्यायचं आहे, आणि त्याला पण व्यवस्थित सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी हे बटरस्कॉचचे बॉल्स टाकत आहे, बटरस्कॉचचे क्रम्प असतात ते पण, आणि त्यानंतर सर्वात वरची जी लेअर आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची, आणि ती आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे, ज्याचा डोम शेप आतमधल्या भागात येईल. आणि नंतर मी पायपिंग बॅगच्या मदतीने पूर्ण क्रीम लावून घेत आहे दुसऱ्या लेअरला सुद्धा, आणि आपण स्पॅच्युला एकदा त्यावर फिरवून त्याला सर्वीकडे साईडने पसरवून घेऊया. आणि नंतर यावर आपल्याला पुन्हा जे आपलं बटरस्कॉचचं क्रश आहे ते टाकून घ्यायचं आहे, आणि ते पण आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सर्व साईडने. नंतर आपण यावर बटरस्कॉचचे बॉल्स टाकून घेत आहे. नंतर जी सर्वात खालची साईड असते, म्हणजे जी टीनच्या खालच्या साईडने बटर पेपरच्या साईडनं, ती आपल्याला वरच्या साईडनं उलटी ठेवायची आणि बटर पेपर काढून घ्यायचा आहे. आणि आता हे आपल्या 3 लेअर एकदम क्रमकोट करून तयार आहेत. आपण याला आता बेसवर काढून घेऊया. आता आपला हा केक क्रमकोट करून एकदम तयार आहे. तर आता आपण याला फायनल फिनिशिंग देऊया. तर फायनल फिनिशिंग देण्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्येच थोडं क्रीम भरून घेतलेलं आहे, आणि सर्व साईडने त्याला क्रीम लावून घेत आहे. असं आपल्याला एका हाताने टर्न टेबल फिरवून सर्व साईडने व्यवस्थित क्रीम लावून घ्यायचं आहे, आणि वरच्या साईडनेही तसंच क्रीम आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. पायपिंग बॅगमध्ये भरून जेव्हा आपण क्रीम लावतो तेव्हा ते एकदम परफेक्ट लागते, म्हणजे कुठेही कमी जास्त लागत नाही, आणि जास्त आपल्याला फिनिशिंग पण द्यायची गरज लागत नाही, पटकन फिनिशिंग येते. बघा, स्पॅच्युलाच्या साहाय्याने वरच्या साईडने आपण फिनिशिंग देऊया, आणि जे साईडने आहे त्याला क्रॅपर फिरवून घेऊया, आणि क्रॅपर फिरवल्या फिरवल्या त्याला फिनिशिंग येऊन जाते, आणि वरच्या साईडचं जे पण एक्स्ट्रा क्रीम आहे ते आपण काढून घेऊया. दोन 3 वेळा आपल्याला क्रॅपर फिरवून फिनिशिंग द्यावीच लागणार. जिथे कुठे आपल्याला वाटत आहे थोडं क्रीम इथे कमी पडलेलं आहे, तर तिथे आपण थोडं लावून घेऊ शकतो, आणि पुन्हा एकदा क्रॅपर फिरवून घ्यायचं आहे. मला हा केक रेड शेडमध्ये हवा होता, तर त्यासाठी मी काय केलं आहे, पूर्ण क्रीममध्ये कलर मिक्स न करता क्रॅपरवर थोडंसं क्रीम घेतलेलं आहे, आणि त्यात कलर्सचे 1-2 ड्रॉप्स मिक्स केलेले आहे, आणि ते मिक्स केलेलं क्रीम मी सर्व साईडने थोडं थोडं लावून घेतलंय स्पॅच्युलाच्या सहाय्याने. असं केल्याने काय होतं की कस्टमरच्या हाताला वगैरे पण कलर लागत नाही, आणि खाण्यात पण कलर्स कमी जातो, आणि आपला जो केक असतो त्याला पण डार्क शेड येतो थोड्या कलरमध्ये. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही केकला छान डेकोरेट करू शकतो, कलरफुल बनवू शकतो, आणि तेही कमी कलर्समध्ये. तर हा आपल्या केकला मी सर्व साईडने कलर्स लावून घेतलेला आहे, आणि वरच्या साईडने पॅलेट नाईफने छान पसरवून घ्यायचं आहे, आणि फिनिशिंग द्यायची आहे, आणि साईडने मी क्रॅपर फिरवून घेत आहे, आणि वरच्या साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं असेल ते आपण पॅलेट नाईफच्या सहाय्याने काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपला केक पूर्ण कलर करून झालेला आहे. जिथे जिथे मला वाटत आहे थोडं क्रीम कमी आहे, कलर्स कमी आहे, तिथे मी लावून घेत आहे, आणि वरच्या साईडने जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते मी काढून घेत आहे. आणि अशा प्रकारे आपला केक एकदम रेडी आहे. आता मी वरच्या साईडने त्याला एक पॅटर्न देत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त ते चाकू आपला असा ठेवायचा आहे, आणि टर्न टेबल फिरवायचा आहे. सुंदर असं पॅटर्न इथे तयार झालेलं आहे, आणि जो ऑइल ब्रश आहे त्याने मी साईडने पण एक पॅटर्न तयार केलेला आहे. छान डिझाईन बनते ही ऑइल ब्रशने. असेच ऑइल ब्रशने आपण वरच्या साईडने पण डिझाईन देऊ शकतो. चला तर मग आता करूया आपण आपल्या केकला डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी मी इथे एक डिझाईन बघून ठेवलेली होती, आणि ती मी पहिल्यांदाच आज ट्राय केलेली आहे. फ्लावर्स आहेत ते जे आपलं रोजचं नोझल असते त्यानेच मी हे फ्लावर्स तयार केलेले आहे. हे फ्लावर्स आपण रोजचं जे स्टँड असते आपल्याकडे त्यावर पण तयार करून नंतर ठेवू शकतो. तर मी हे डायरेक्ट केकवरच करून घेतलेले आहेत.
तर आपण एका नोझलने बऱ्याचशा डिझाईन तयार करू शकतो. नंतर मी हे फ्लावर सर्व साईडने काढून घेतलेले आहे आणि त्याच्या मधात येलो कलरने डॉट्स दिलेले आहेत आणि साईडने ग्रीन कलरची फ्लावर्स काढून घेतलेली आहे आणि नंतर व्हाईट स्प्रिंकल्सने डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्हाला ही आजची डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.